नमस्कार शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाचा भरपूर उत्पन्न देणारा, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा कपाशी पिकाचा टॉप 1 आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, हा जो वाण आहे तो तुलसी सीड्स कंपनीचा कबड्डी हा वाण आहे। या वाणाविषयी सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। शेतकरी मित्रांनो, चला तर मग पाहूया तुलसी सीड्स कंपनीचा कबड्डी या वाणाविषयी सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, हा जो वाण आहे तो मोठ्या टपोऱ्या बोंडांचा वाण आहे, वेचणीसाठी अगदी शेतकरी मित्रांनो, हा जो कपाशी पिकाचा टॉपचा वाण आहे तो आपण बागायती किंवा जिरायती म्हणजेच कोरडवाहू लागवड करू शकता। शेतकरी मित्रांनो, हा जो वाण आहे तो रस शोषक किडी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी अशा रस शोषक किडींसाठी सहनशील आहे। शेतकरी मित्रांनो, या वाणाचं शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळतं, कीड आणि रोगासाठी सहनशील असा उत्कृष्ट वाण आहे। शेतकरी मित्रांनो, इतर वाणांपेक्षा अधिक उत्पन्न देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे। जवळजवळ 70 ते 90 कैऱ्या प्रति झाडापासून आपल्याला मिळत असतात। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, या वाणाचं जबरदस्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळत असतं। एक बोंडाचं वजन जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे 6 ते 7 ग्रॅम सरासरी वजन मिळतं। शेतकरी मित्रांनो, या वाणाला प्रचंड मागणी असण्याचं आणखी एक कारण म्हणजे 80 ते 90% बोंड ही 5 पाकळ्यांची असतात। त्यामुळं याचा कापूस वेचणीसाठी सोपा जातो आणि मजूर लवकरात लवकर या वाणाचा कापूस वेचू शकतात। म्हणजेच 7 ते 8 किलो कापूस एक बाई एका दिवसामध्ये वेचू शकते। शेतकरी मित्रांनो, आपण या वाणाचं प्रति एकर क्षेत्रामधून 15 ते 20 क्विंटल उत्पन्न सुद्धा काढू शकता। शेतकरी मित्रांनो, यासाठी आपण बागायती लागवड केली पाहिजे, खत नियोजन योग्य केलं पाहिजे, कीड रोग नियोजन केलं पाहिजे, विद्राव्य खतांच्या फवारण्या आपण केल्या पाहिजे। भरपूर उत्पन्न मिळवण्यासाठी हे करणं फार गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, या वाणाचा कापूस हा वजनदार मिळतो, त्यामुळे सुद्धा शेतकरी याची मागणी करत असतात। शेतकरी मित्रांनो, याची लागवड करण्यासाठी योग्य अंतर कोणतं ठेवलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो, आपण 2 लाईन मध्ये 4 फूट अंतर ठेवा, 2 रोपांमध्ये 2 फूट अंतर ठेवा, किंवा 4x1.5 हे सुद्धा अंतर आपण ठेवू शकता, किंवा 4x3 हे सुद्धा अंतर आपण ठेवू शकता। परंतु शेतकरी मित्रांनो, जवळजवळ लागवड करणं शक्यतो टाळावं। सुरुवातीला आपल्याला उत्पन्न मिळतं, परंतु झाडं मोठी झाल्यानंतर आपल्याला उत्पन्न कमी मिळतं। त्यामुळे योग्य अंतर म्हणजेच 4x2 किंवा 4x3 हे अंतर आपण वापरलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, या वाणावर रस शोषक किडींचा अटॅक फार कमी होतो, त्यामुळे आपल्याला कीड आणि रोग नियंत्रणासाठी जास्त खर्च करावा लागत नाही। शेतकरी मित्रांनो, या वाणाच्या किमतीचा जर विचार केला तर आपल्याला 1200 ते 1300 रुपये प्रति पॅकेट असं बाजारामध्ये मिळू शकतं। परंतु शेतकरी मित्रांनो, हे वाण जर आपल्याला उपलब्ध नाही झालं तर याऐवजी इतर चांगले वाण सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, तुलसी सीड्स कंपनीच्या कबड्डी ऐवजी पंगा या व्हरायटीचा सुद्धा आपण वापर करू शकता। या ठिकाणी आपण महिको या कंपनीचा धनदेव प्लस सुद्धा चांगला आहे, धनदेव चांगला आहे, जंगी सुद्धा खूप चांगलं उत्पन्न देणारा वाण आहे। त्याच ठिकाणी आपण राशी सीड्सचा 779 प्राईम किंवा 759 या सुद्धा वाणाचा वापर करू शकता। त्याचबरोबर आदिती सीड्स कंपनीचा मोक्ष हा सुद्धा एक चांगला वाण आहे। शेतकरी मित्रांनो, यापैकी कोणताही योग्य वाण जो आपल्याला वाटतो, जो आपल्याला भरपूर उत्पन्न देतो, त्या वाणाची आपण लागवड करा। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा। आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। शेतकरी मित्रांनो, कोणत्याही शेतीविषयक समस्येसाठी किसान कॉल सेंटर टोल फ्री क्रमांक 1800 180 1551 सकाळी 6 ते रात्री 10 दररोज आपण कॉल करून माहिती घेऊ शकता। धन्यवाद।